ही मालिका जवळपास 5 ते 6 वर्ष चालणार आहे। त्यामुळे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मालिकेचा शेवट सांगू शकणार नाही आणि त्यामुळेच आम्ही एक भागामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये मालिकेचा शेवट सांगणार आहे। तर मित्रांनो, सध्या या मालिकेमध्ये माईसाहेब गौरीवर खूपच नाराज आहेत व गौरीचं शिक्षण न झाल्यामुळे तिला दुकानदाराने चोर समजलं होतं। आता जयदीप गौरीला तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी सांगणार आहे व गौरीला शाळेत पाठवणार आहे। हा निर्णय दादासाहेबांना खूपच आवडतो। तर देवकी व शालिनीचा गौरीला त्रास देण्याचा प्रयत्न चालूच असतो। जेव्हा गौरी शाळेमध्ये जाते तेव्हा तिला स्टार्टिंगला जास्त काही जमत नाही। तेथील टीचर व मुले गौरीला खूपच हिणवतात। तेव्हा जयदीप जाऊन त्यांना चांगलेच खडसावतो व गौरी आता चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ लागते। घरी देखील जयदीप तिचा अभ्यास घेतो, तिला काही काम करू देत नाही आणि ते पाहून शालिनीचा खूपच जळफळाट होतो। त्यानंतर मालिकेमध्ये जयदीपची बर्थडे पार्टी पण होणार आहे। त्यामध्ये माईसाहेब गौरीला काही करू देत नाही, सर्व काही ज्योतिका व माई करतात। गौरीने जयदीपसाठी बनवलेल्या केकची शालिनी वाट लावून टाकते। ज्योतिका जयदीपला गौरीकडून घटस्फोट घेण्यासाठी सांगते, परंतु जयदीप सांगतो हे शक्य नाही, आता गौरी कायद्याने माझी बायको आहे। तेव्हा माईसाहेब देखील गौरीला जयदीपपासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू करतात। त्यानंतर घरामध्ये पूजा असते तेव्हा जयदीप सर्व डेकोरेशन गौरीला करण्यासाठी सांगतो। पूजेच्या दिवशी अनिल गौरीच्या कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकतो तर गौरी सर्वांसमोर धिंगाणा घालते। तर माई अजूनच तिच्यावर रागावतात। तेव्हा दादासाहेब माईंना सांगतात की आपल्या घरामध्ये सर्वात समजूतदार गौराबाई आहेत। घरातील बाकी सर्वजण फक्त आपल्या पैशांवर टपलेले आहेत, बाकी त्यांना काही घेणं देणं नाही। तरी तुम्ही गौराबाई सोबत अशा वागता, गौराबाईला एकदा माफ करून टाका। तेव्हा माई बोलतात की त्यासाठी मी सर्वांची परीक्षा घेणार। तेव्हा त्या देवकी, शालिनी व गौरीची कारस्थानं करून परीक्षा घेतात। त्यामध्ये शालिनी व देवकीची लबाडी त्यांच्या समोर येते तर गौरी त्या स्पर्धेमध्ये जिंकते। आता माई गौरीला खऱ्या पद्धतीने आपली सून मानतात व तिला सुनेचा मान देऊन तिची माफी मागतात। ही मालिका जवळ